दक्षिण मुंबईतल्या ताडदेवच्या भाटिया हॉस्पिटल समोरचा हा मातृमंदिर टॉवर मुंबईतला पहिला 25 मजली टॉवर अशी याची ओळख। 1960 मध्ये श्रीपाल पाटील यांनी 12,500 स्क्वेअर मीटरचा हा प्लॉट विकत घेतला। 1972 मध्ये प्लॉटचा पूर्ण FSI वापरून सुमारे 3,500 स्क्वेअर मीटर जागेत मातृमंदिर टॉवर उभं राहिलं। हा टॉवर बांधताना देशभूषण सोसायटीनं FSIचं उल्लंघन केल्यामुळे मुंबई महापालिकेनं लगतची 480 स्क्वेअर मीटर जागा 1972 मध्ये दंडापोटी ताब्यात घेतली। 1983 मध्ये देशभूषण सोसायटीनं प्लॉट परत मिळवण्यासाठी कोर्टात धाव घेतली, मात्र कोर्टानं सोसायटीचा दावा फेटाळून लावला। उर्वरित जागेत पहिल्यापासूनच घरं आणि चाळ होती, तिथं भाडेकरू अजूनही राहतायत। पुनर्विकासाअंतर्गत सचिनम बिल्डर्सनं इथल्या रहिवाशांसाठी 21 मजली इमारत बांधली, मात्र त्यासाठी महापालिकेच्या 480 स्क्वेअर मीटर जागेचाही वापर करण्यात आल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे। BMCनंही या बिल्डिंगला काही हक्क अबाधित ठेवून तात्पुरती OC दिली आहे, मात्र इथले रहिवासी या बिल्डिंगमध्ये राहायला जायला तयार नाहीत, कारण या अगोदरच या प्लॉटचा FSI मातृमंदिर टॉवरसाठी वापरला गेलाय। मग बिल्डरनं बांधलेल्या आणि नव्यानं बांधण्यात येणाऱ्या इतर इमारतींसाठी FSI कुठून आला असा प्रश्न रहिवासी विचारतायत। त्या प्लॉटवरती BMCच्या किंवा सरकारच्या अधिकारशिवाय कुणी बांधकाम करू शकत नाही आणि त्या प्लॉटवरती बांधकाम झालाय तर त्याच बिल्डिंगमध्ये आम्ही कसं राहावं? उद्या झाला कॅम्पा कॉलेज होईल ना। हा पण बिल्डर आला, त्याने आम्हाला काय सांगितलं नाही, तुमच्यासाठी बिल्डिंग कधी आमच्याबरोबर काय मीटिंग झाली नाही, काही नाही। आणि आता म्हाडातर्फे नोटीस पाठवून तो सांगतो आहे तुम्ही आता बिल्डिंगमध्ये जायचा म्हणून। म्हाडा सांगते BMC सांगते म्हाडाकडे जा, आम्ही जायचं कुठे? आमचं लिटरली फुटबॉल झालेला आहे याच्यामध्ये आणि 1.5 वर्ष आम्ही सतत भांडतोय, कोणी आमच्याकडे दखल घेत नाही। मुंबई महानगरपालिकेच्या जागेवर बिल्डर 21 मजली इमारत उभी करतो, मात्र याची काहीच माहिती मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नव्हती असं म्हणणं फारच धाडसाचं ठरेल। तसंच मातृमंदिर बांधल्यानंतर प्लॉटचं विभाजन करून पुन्हा FSI मिळवण्याचा हा प्रकार बिल्डर, BMC आणि म्हाडा अधिकाऱ्यांच्या संगनमतातून झाल्याचा आरोप करण्यात येतोय। घरामध्ये एखाद्याने लाद्या जरी लावल्या बदलल्या तरी BMCला कळतं, एवढा मोठा फ्रॉड झाला तर BMCला कळत नाही का? सगळाच गौंड बंगाल आहे। याच्या बाबतीत शासनाने इन्क्वायरी जितक्या लवकर करावी तितकी महत्वाची आहे। लोकांवर बळजबरी करणं बिल्डरने बरोबर नाही। सचिनम बिल्डर्सनं या संदर्भात कॅमेरासमोर बोलायला नकार दिला, परंतु मातृमंदिर आणि पाटीलवाडी असे 2 वेगळे प्लॉट आहेत आणि संबंधित जागा BMCची नसल्याचा दावा त्यांनी केला। आता 21 मजली बिल्डिंगमध्ये राहायला जाण्यासाठी बिल्डरकडून चाळकऱ्यांवर दबाव आणला जातोय। म्हाडा देखील वारंवार नोटिसा पाठवत आहे। या बेकायदा बांधलेल्या इमारतीत राहायला जायचं कसं असा प्रश्न रहिवाशांना पडलाय। कॅम्पा कोलावासियांसारखी परिस्थिती आपल्यावर येऊ नये यासाठी इथले रहिवासी लढा देत असले तरी BMC आणि म्हाडा मात्र बिल्डरलाच कशी मदत होईल हे पाहताना दिसत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश भिसेसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।